पावलोपावली संघर्षमय जीवनात शहर विकासाच्या माध्यमातून शून्यातून विश्व निर्माण करणारा महानेता चंद्रकांत नामदेवराव राठोड. कोणताही राजकीय वारसा नाही. आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला संघर्ष समोर येत होता. संघर्षाशी सामना करण्याचं हे जणू आयुष्याचं गणितच होऊन बसलं होतं. प्रत्येक गोष्टीत सातत्य ठेवल्यास मार्ग निघतोच, यश निश्चित मिळतं हे अंतर्मनानं जसं सांगूनच टाकलेलं होतं. त्याच धोरणावर पाऊल ठेवत जनतेसाठी काहीतरी करावं ही गोष्ट सतत मनाला लावून जात होती. म्हणूनच माजी नगराध्यक्ष चंद्रकांतजी राठोड साहेब यांचा राजकीय वाटचालीचा संघर्षमय प्रवास सुरू झाला. सोनपेठ शहरातील सोनखेड तांड्यावर 5 नोव्हेंबर 1965 साली सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या श्री चंद्रकांत नामदेवराव राठोड यांचा शालेय जीवनापासूनच संघर्षमय प्रवास सुरू झाला. वडील नामदेवरावजी राठोड गुरुजी यांचं मार्गदर्शन आणि प्रेरणेनं जनतेसाठी काहीतरी करावं ही गोष्ट सतत मनाला लागून जात होती. म्हणूनच राजकीय वाटचालीचा संघर्ष प्रवास सुरू झाला. जनता जनार्दन हे तुझे माईबाप, त्यांच्यासाठीच तू आता जनसेवेचं काम करत राहा, असं नामदेवराव गुरुजींनी दिलेल्या गुरुमंत्राचा त्यांनी वेळोवेळी समाजकार्यासाठी वापर केला. सोनपेठ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हा गुरुमंत्र कामी आला. जीवनात संघर्षाशिवाय यश नाहीच याची प्रचिती माजी नगराध्यक्ष चंद्रकांतजी राठोड साहेबांच्या जीवनकार्यात दिसून येते. सामान्य कुटुंबातील युवक स्वतःच्या धाडसानं धैर्य, समयसूचकता अंगी असलेल्या नेतृत्व गुणाच्या बळावर स्वतःच्या कार्यावर प्रचंड विश्वास असलेला एक सामान्य व्यक्ती यशाची पावलं मार्गक्रमण करत शहर विकासाला आकार देऊन शहराचा कायापालट करणारा दूरदृष्टी महानेता म्हणून माजी नगराध्यक्ष चंद्रकांतजी राठोड साहेब आज नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आपल्या समोर आहेत. सोनपेठ शहराच्या सर्वांगीण विकासाला साथ देण्यासाठी परभणी जिल्ह्याचे नेते, कुशल नेतृत्व आमदार राजेशदादा विटेकर साहेब यांच्या भक्कम साथीमुळं, समर्थ सहकार्यामुळेच सोनपेठ शहराच्या विकासाला चालना मिळत आहे. आमदार राजेशदादा विटेकर साहेबांच्या प्रयत्नामुळं शहरात मोठमोठी विकासाची कामं होत आहेत. श्री चंद्रकांतजी राठोड साहेबांनी कार्याला कृतीची जोड देऊन सतत विकास कामात व्यस्त राहून कामाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली. जनसंपर्क हा त्यांचा एक नेतृत्वातला विशेष गुण आहे. आजही सामान्य नागरिक असो की महिला भगिनी विविध समस्या आणि सूचना संदर्भात थेट फोनवर संपर्क करतात. जीवनात अनेक कामं करताना टीका टिप्पणी होत असते. लोक कामं करणाऱ्यांनाच नाव ठेवतात, परंतु त्याकडे लक्ष न देता आपलं ध्येय निश्चित करून काम करणारा नेता म्हणजे चंद्रकांतजी राठोड साहेब. आराम, आळस हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्येच नाही. शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामध्ये अल्पावधीतच सोनपेठचे विकास पुरुष म्हणून महाराष्ट्रभर ओळख निर्माण झाली. त्यांच्या कार्यासाठी कुटुंबाची भक्कम साथ आहेच. विकास निधी कसा खेचून आणावा हे त्यांचं एक गुपित गणित आहे. गेल्या 34 वर्षांपासून जनतेच्या सेवेत असून ते सुखदुःखात धावून जातात. जो व्यक्ती इतरांना सुखी करण्यासाठी त्यांच्या सेवेत अविरत कार्य करून समाज मनावर वेगळा ठसा उमटवत असतात, अशी माणसं नक्कीच सामान्य नसतात. श्री चंद्रकांतजी राठोड साहेब यांनी 1996ला राजकारणामध्ये पदार्पण केलं. सत्ता संघर्षातून 1999 साली सौ जिजाबाई चंद्रकांत राठोड या पहिल्या महिला नगराध्यक्ष झाल्या. त्यांच्या कार्यकाळापासूनच खऱ्या अर्थानं विकासाचं पर्व सोनपेठ शहरात सुरू झालं. जनतेनं टाकलेल्या विश्वासामुळे सन 2001, 2006, 2011, 2016 या कार्यकाळात नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये जनतेनं विश्वासानं सत्तेवर बसवलं. सोनपेठ शहराच्या विकासाचं ध्येय समोर ठेवून चंद्रकांतजी राठोड साहेबांनी नगर परिषदेच्या माध्यमातून साहेबांच्या प्रयत्नानं सोनपेठ सोनखेडला जोडणारा नदीवरील पूल, छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृहात डोमची उभारणी करून दुमजली हॉल बांधण्यात आले. मुस्लिम समाजाच्या विविध कार्यक्रमासाठी शादीखाना डोमची उभारणी करण्यात आली. अशी असंख्य कितीतरी कामं त्यांच्याकडून नगर परिषदेच्या माध्यमातून झाली आहेत. सोनखेड तांडा इथं नगर परिषदेला जागा दानपत्र करून कैलासवासी वसंतरावजी नाईक सांस्कृतिक सहभागाची अत्याधुनिक पद्धतीनं सर्व सोयीयुक्त उभारणी करण्यात आली.
मराठवाड्यातील क वर्ग नगरपालिकेचं सर्वात सुंदर आणि अत्याधुनिक सभागृह उभारल्यामुळं नागरिकांना विवाहासह विविध कार्यक्रमांसाठी सोयीचं झालं. विकासाची गंगा सर्व घटकांपर्यंत पोहोचवावी या उद्देशानं शहरातील जुन्या वाड्यापासून ते नवीन वस्तीतल्या घरापर्यंत सिमेंट रस्ता, नाली, पाण्याची व्यवस्था, स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात आली. शहरातील चौकात हायमास्ट दिव्यासह सौर ऊर्जेवर चालणारे लाईटचे खांब उभारण्यात आले. शहरातल्या पाणी टंचाईच्या आणि कोरोनाच्या काळात जनतेला खरा आपला माणूस दिसून आला. पाणी टंचाईच्या काळामध्ये सोनपेठ शहरासाठी टँकरद्वारे अहोरात्र मोफत पाणी पुरवठा केला. त्यावेळी जनसेवेसाठी झोप हरवलेला नेता जनतेनं पाहिला. कोरोनाच्या काळातही गरजूंच्या मदतीसाठी ते धावून आले. आजही एखाद्या तरुणाला लाजवेल अशा आत्मविश्वासाच्या उत्साहात ते कार्यरत असतात. सामाजिक धार्मिक क्षेत्रातही त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे. श्री सोमेश्वर मंदिर परिसरात सांस्कृतिक सभागृह, अहिल्याबाई होळकर सभागृहाची उभारणी करण्यात आली. भीमगड इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह तसंच डोमची उभारणी करण्यात आली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृह, भोई समाजासाठी सभागृह, संत भगवान बाबा सांस्कृतिक सभागृह, महालिंगेश्वर कॉलनी इथं मंदिरासाठी सभागृह आणि गार्डन, मुस्लिम बांधवांसाठी जनाजा नमाज अदा करण्यासाठी सभागृह, कब्रस्तानला सुरक्षा भिंत, सार्वजनिक हिंदू स्मशानभूमीची उभारणी, मुस्लिम बांधवांना नमाज अदा करण्यासाठी ईदगाह मैदानाचं सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आलं. शहरातील विविध शासकीय कार्यालय, जायकवाडी वसाहत, ग्रामीण रुग्णालयाकडे जाण्यासाठी सिमेंट काँक्रीट रस्ता करण्यात आला. आठवडी बाजार मैदानाचं सर्वत्र काँक्रिटीकरण करण्यात आलं. कैलासवासी शंकरराव चव्हाण दुमजली व्यापार संकुल उभारण्यात आलं. मार्केट यार्डमध्ये हॉट मिक्स डांबरीकरण रस्ता करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दहीखेड सोनखेड, सोनखेड तांडा शिरसाळा रोडपर्यंत हॉट मिक्स डांबरीकरण रस्ता करण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गावर हॉट मिक्स रस्ते करण्यात आले. माजी नगरसेवक निलेश राठोड यांच्या संकल्पनेतून सोनपेठ नगर परिषदेच्या वतीनं क्रीडाप्रेमी नागरिकांसाठी क वर्ग नगर परिषदेचे मराठवाड्यातील सर्वात उत्कृष्ट छत्रपती संभाजी महाराज स्पोर्ट टफ उभारण्यात आले. सोनपेठ शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुल उभारण्यासाठी सर्वाधिक प्रयत्न करण्यात आले. जनतेच्या आशीर्वादानं आणि पाथरी विधानसभेचे आमदार राजेशदादा विटेकर साहेब यांच्या सहकार्यामुळे शहरात यापुढेही अनेक मोठी विकासाची कामं सुरूच राहणार आहेत. पुढे करावयाची कामं आम्ही जाहीरनाम्यामध्ये दिलेली आहेतच. सोनपेठ नगर परिषदेच्या होत असलेल्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आमदार राजेशदादा विटेकर साहेब, युवकांचं प्रेरणास्थान श्रीकांत भैया विटेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं चंद्रकांत नामदेवराव राठोड नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं नगर परिषद सदस्य पदाच्या 20 जागेसाठी उमेदवार निवडणूक लढवित आहे. या सर्वच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा आणि आपल्या सेवेची संधी द्या, ही नम्र विनंती. काम करत आलोय, काम करत राहू.